नमस्कार, मी तुषार शेटे. न्यूज 18 लोकमत मध्ये आज पुन्हा एकदा तुम्हाला सावध करण्यासाठी आलेलो आहे. गेल्या काही दिवसांपासून नागरिकांचा जो निष्काळजीपणा दिसून आला होता, दुर्दैवानं तो निष्काळजीपणा आपल्या सर्वांना भोवल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय. कारण गेल्या काही दिवसांमध्ये संपूर्ण राज्यामध्ये आणि एमएमआर भागांमध्ये जी रुग्णवाढ झालेली आहे, ती रुग्णवाढ डोकेदुखीची ठरलेली आहे आणि पुन्हा एकदा कोरोनाचा नवा वाढता धोका हा दिसून आलेला आहे. या संकटामध्ये आम्हाला तुम्हाला घाबरवायचं नाहीये, मात्र तुम्हाला हे नक्की सांगायचं आहे की तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. कारण तुम्ही काळजी घेतली तर तुम्ही सुरक्षित राहू शकता, तुमच्या परिवारातले सदस्य सुरक्षित राहू शकतात आणि ज्या समाजामध्ये आपण वावरतो आहोत त्या समाजातले तुमच्या शेजारी असणारे तुमचे मित्रमंडळी हे सुद्धा सुरक्षित राहू शकता. मात्र निष्काळजीपणा दाखवाल त्याची किंमत आपल्याला चुकवावीच लागणार आहे आणि म्हणूनच आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला दाखवणार आहोत की गेल्या काही दिवसांपासून नागरिकांचा जो निष्काळजीपणा दिसून आला होता, तो निष्काळजीपणा आपल्याला नेमका कसा भोवलेला आहे. आपण बातमी पाहतो आहोत आणि गेल्या काही दिवसांमध्ये ज्या रुग्णसंख्येची वाढ झालेली आहे, आता आपण पाहतो आहोत राज्यात कोरोनाचा विळखा हा आणखी घट्ट झालेला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसते आहे. 6112 रुग्णांची नोंद एका दिवसात झालेली आहे, तर 44 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. मुंबईत 823 नवे रुग्ण आढळून आलेले आहेत. त्याच सोबत चिंतादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे घटलेलं आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता 95.31% वरती आलेलं आहे. 10 दिवसात 10,000 ऍक्टिव्ह रुग्ण पाहायला मिळालेले आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा विळखा घट्ट होताना दिसतोय. आता आपण नजर टाकणार आहोत राज्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या कशा पद्धतीने वाढत गेलेली आहे त्या संदर्भात आणि आपल्या सोबत हे ग्राफिक्स येते. आपण नीट आकडे पाहतो. 11 फेब्रुवारीला 3297 रुग्ण होते. तोच आकडा 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी 4092 झाला होता आणि दुर्दैवानं हा आकडा वाढत वाढत 17 फेब्रुवारीला 4787 आणि 18 फेब्रुवारीला 5227 इतका दिसून आला होता. त्यामुळे जर आपण पाहिलं तर जी वाढ 11, 12, 13 फेब्रुवारी पर्यंत 400-500 रुग्णांची होती, ती थेट इथे 1000 रुग्णांपर्यंत झाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा 17 फेब्रुवारी आणि 18 फेब्रुवारीला 1000 रुग्णांची वाढ दिसून आलेली आहे. हा धोक्याचा इशारा आहे. यानंतर आपण एक नजर टाकतो आहोत महानगरातल्या ग्राफिक्स वरती. मुंबई महापालिकेतल्या रुग्णांची आकडेवारी आपण पाहतो आहोत. 12 फेब्रुवारीला 599 रुग्ण होते. तीच रुग्णसंख्या 13 फेब्रुवारीला 529 वरती आली होती. दिलासा मिळालेला होता. मात्र 14 फेब्रुवारीला ही रुग्णसंख्या पुन्हा वाढली. 15 फेब्रुवारीला पुन्हा काही अंशी दिलासा मिळाला होता. रुग्णसंख्येत जवळपास 150 रुग्णांची घट झाली होती. 16 फेब्रुवारीला हा आकडा आणखीनच खाली आला होता. मात्र 17 फेब्रुवारीला रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली. आपण पाहतो 461 रुग्ण थेट 721 रुग्णांवरती, जवळपास 200-250 रुग्णांची वाढ झालेली होती. 17 फेब्रुवारीचा हा आकडा आहे 721चा आणि 18 फेब्रुवारीला आजच्या दिवशी मुंबईमध्ये 736. 18 फेब्रुवारीचा हा आकडा आहे आणि काही वेळापूर्वी आपण जे ताजे आकडेवारी पाहिलेले होते त्यानुसार तो आकडा 800च्या वरती गेलेला आहे. आणि मुंबईतला कोरोना का वाढतो आहे? महापालिकेने कठोर नियमावली केलेली आहे, मात्र असं जरी असलं तरीही रुग्णसंख्या आटोक्यात येत नाहीये. नेमकी काय कारण आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. थेट मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. किशोरीताई, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं खूप खूप स्वागत. कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी तुम्ही स्वतः रस्त्यावरती उतरलेला आहात, ट्रेनमधनं प्रवास केलेला आहे, बाजारांमध्ये जाऊन प्रवास करतायत, नागरिकांना आवाहन करतायत, मात्र दुर्दैवानं अद्यापही नागरिकांना गांभीर्य आल्याचं दिसत नाहीये का? जवळजवळ असं वाटतंय
पण तसं नाहीये. कारण मी ज्या वेळेला ट्रेनमधनं फिरले त्यावेळेला बऱ्याच लोकांनी मास्क वापरला होता. सोशल डिस्टन्सिंगचा वापरही करतायत. पण आपण नेहमीच अगदी गेल्या मार्च महिन्यापासून आपण म्हणत आलोय की हे 2% 5%ची जी लोक आहेत, जे कायम बेफिकीर आहेत, जे कायम स्वतः अडचणीत येऊन दुसऱ्यांना अडचणीत आणतायत, त्या लोकांवरती कसा आपण कंट्रोल आणणार. आणि ते मला ह्या 3-4 दिवसामध्ये सगळीकडे पाहायला मिळालं. काही लोक मास्क लावतात तो गळ्यात घालतात, काही लोकांकडे मास्कच नाही, आणि काही लोक सरळ सांगतात आमच्याकडे पैसेच नाही, आम्ही कुठून आणायची मास्क. ह्याचा अर्थ अशी जे बेजबाबदारपणे वक्तव्य करतात अशा लोकांमुळे जास्त कोरोनाचा धोका निर्माण होतोय. कारण ते स्वतःचा तर जीव धोक्यात घालतात, ते स्वतःच्या कुटुंबाचाही जीव धोक्यात घालतायत. पण ते मुंबईकरांना, ज्याला आपण अनेक मुंबईकर जसे 100 मुंबईकर धरले तर 90-95 मुंबईकर ऐकतात, 5 मुंबईकर ऐकत नाही, आणि असा जो टक्का वाढत जातो त्यामुळे कधी कधी ही शंका यायला म्हणजे ही शंका येते असं मला वाटतं. अगदी खरंय किशोरीताई, म्हणजे स्वतः मुंबईच्या महापौर लोकांनी मास्क घालावा यासाठी रस्त्यावरती उतरतात, मात्र असं जरी असलं तरीही नागरिकांना त्याचं गांभीर्य दिसत नाहीये. मुंबई महापालिकेने आत्ताच्या घडीला मास्क न घालणाऱ्या नागरिकांकडनं जो दंड वसूल केलेला आहे त्याचीच रक्कम जवळपास 3 कोटींच्या घरात जाती आहे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात दंड आकारून सुद्धा नागरिकांना त्याचं गांभीर्य वाटतच नाहीये का? हो, म्हणजे बऱ्याच वेळेला दंड आकारणं हा आपला उद्देश नाही, किंवा दंडांच्या पोटी रक्कम जमा होणे हाही महापालिकेचा उद्देश नाही. उलट आम्हाला असं म्हणायचंय, एक वेळ दंडाची रक्कम कमीच व्हायला पाहिजे, नव्हे ती मिळालीच नाही पाहिजे. ह्याचा अर्थ असा होतो की सगळे जे नागरिक आहेत ते पूर्णतः नियमांचं पालन करतायत, मास्क लावून बाहेर जातायत. असं जर असेल तर दंड नाही मिळाला तरी चालतोय. दंड आपण का आकारतोय? कुठेतरी एक दहशत असावी, कुठेतरी एक त्यांना बंधन असावं, आणि त्यांना असं वाटावं की बाबा मी नाही वापरला. अगदी खरं किशोरीताई, तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे. नागरिकांमध्ये दहशत असावी की मी जर मास्क नाही वापरला तर माझ्यावरती कारवाई होऊ शकते. मात्र दुर्दैवानं मुंबईकरांना याचं फारसं गांभीर्य राहिलेलं दिसत नाहीये. आमच्या प्रतिनिधींनी काही मुंबईकरांशी बातचीत केलेली होती, तिने काही लोकांशी संवाद साधला होता आणि त्यांना विचारलेलं होतं की तुम्ही मास्क का घालत नाहीयेत. मात्र त्यावरती आलेल्या प्रतिक्रिया या चक्रावून टाकणाऱ्या होत्या. पाहूयात त्या प्रतिक्रिया. देखो धरती ले लो मेरी, 1 रुपया नहीं है। अच्छा लो दो 10 का मैं ले लेता हूँ। तू नेणार वरच आहे बरं ते चालेल. ते चालेल, गेलो तर गेलो. बरं मग आपल्यामुळे समजा तुमच्यामुळे घरातल्या तुमच्या इतरांना करोना झाला तर तेही चालेल. काय त्याच्या हातात आहे बापरे. मास्क वगैरे घालायचं. हाँ? नाश्ता तो यहाँ कहाँ किया आपने? नाश्ता तो होटल में किया होगा. तुम्ही मास्क लावलाय, पण तो नीट का नाही लावत? तुम्ही काळजी का नाही घेतली? ओके सॉरी. नाही सॉरी नका म्हणू. मला तुमच्यासाठी म्हणायचं की थोडी काळजी घेतली तर तुमच्या ते बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे. मला सांगा, मास्क असून पण तो नीट का नाही लावत बरं? आता खोकला आला म्हणून काढलं. मग खोकताना उलट मास्क पाहिजेच काकू तोंडावर. वाटत हे झाले मला अस्थमाचा प्रॉब्लेम आहे म्हणून थोडं. किमान सांगा तरी, म्हणजे स्वतःची काळजी नाही का घेत तुम्ही? सफोकेशन होता कंटिन्यू पहनने से. आहे मास्क चेहऱ्यावर, पण तो नीट का नाही लावत सांगा. खरं कारण सांगा, आम्हाला पण समजून घ्यायचंय. आता हातात घेतला त्यासाठी मी खाली केलंय. ठीक आहे. रुमाल आहे किंवा मास्क आहे, का नाही लावत नीट? मला आहे ना सारखा दम लागते म्हणून. अच्छा, पण मग दम लागणं बरं की करोना होणं बरं? करोना आता आम्ही बघितला नाही सध्या करोना. बरं. तर आपण बघितलं मुंबईतल्या काही अतिशहाण्या मुंबईकरांनी ही प्रतिक्रिया दिलेली होती. काही लोकांना त्रास होतो, काही लोकांना खोकला होतो,
काही तर आम्हाला असे महाभाग सापडले ज्यांनी सांगितलं की आमच्याकडे मास्क विकत घेण्यासाठी सुद्धा पैसे नाहीयेत. मात्र अशाच महाभागांना आता सावध राहावं लागणार आहे, कारण की त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई ही आणखी कठोर केली जाणार आहे. मोठ्या प्रमाणात मार्शलची नियुक्ती केली गेलेली आहे आणि दिवसाला जवळपास 25,000 नागरिकांवरती कारवाई इतकं टार्गेट त्यांना दिलं गेलेलं आहे. मी पुन्हा एकदा जातोय किशोरीताईंकडे. ताई, आपण पाहिलं म्हणजे इतकं महापालिका करते आहे, माझं कुटुंब माझी जबाबदारी सारखा कार्यक्रम राबवला जातो. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नागरिकांना सांगतात की मी मुख्यमंत्री राहिलो बाजूला, तुमचा कुटुंब प्रमुख म्हणून मी तुमच्याशी बोलतोय. इतकं भावनिक आवाहन करूनही जर नागरिकांना कळत नसेल तर यापेक्षा मोठं दुर्दैव काय सांगायचं? हो, मी ज्या वेळेला याच्यामध्ये जात होती लोकांमध्ये, तेव्हा मलाही तेच सांगितलं गेलं की तुम्ही आम्हाला द्या ना मास्क, तुम्ही का नाही देत, आमच्याकडे पैसेच नाही. आणि मग जेव्हा ते असं म्हणाले तेव्हा मी त्यांच्याकडे पाहिलं, हातात चांगला राडोचं घड्याळ, मोठा इम्पोर्टेड त्यांचा गॉगल, बऱ्यापैकी ते इस्टॅब्लिश दिसत होते. अशा लोकांनी असा बालिशपणा करणं, त्या व्यक्तीला मी काहीही बोलले नाही, कारण मला अशा मूर्ख लोकांबरोबर नादाला लागायचंच नाहीये. अगदी खरं ताई, यांच्या नादाला लागायचं नाहीये, मात्र यांच्यामुळे धोका वाढतो आहे. आपण काही दिवसांपूर्वी रुग्णसंख्या कमी झालेली होती म्हणून आपण काही कोविड सेंटर बंद केलेली होती. दुर्दैवानं आता पुन्हा ती चालू करावी लागणार आहेत, कारण की आकडे वाढतायत. त्यातच तुम्ही होम आयसोलेशनचा पर्याय हा बंद केलेला आहे. मात्र कोविड सेंटरमध्ये जी काम करणारी लोक आहेत, जे आरोग्य सेवक आहेत, त्यांचं लसीकरण पूर्ण झालंय का, किंवा पहिल्या टप्प्यातलं लसीकरण झालंय, दुसऱ्या टप्प्यातलं बाकी आहे, असे नेमके किती आहेत? कारण की दुर्दैवानं त्यांच्या सुद्धा जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. आपण गेल्या जो पहिला टप्पा चालू केला त्याच्यामध्ये आपण 3 लाख जी वॅक्सिन उपलब्ध झाली आपल्याला, त्याच्यामध्ये केंद्राच्या गाईडलाईन प्रमाणे आपल्याला ऍपवर, जे त्यांनी कोविड ऍप असं हे आहे, त्याच्यावरती काही तांत्रिक अडचणी येत होत्या. त्या आजही तांत्रिक अडचणी येतात पण आहेत, त्यामुळे थोडं स्लो होता एवढं नक्की. पण त्याच वेळेला केंद्राने कोविड योद्धा, जे आपल्याकडे पोलीस असतील, BST असेल, जे एकदम फ्रंटवर, त्यांना आपण देतोय. आता आपण जे म्हणताय ते बरेचसे आमच्या कॉन्ट्रॅक्ट सिस्टम मध्ये आहेत. ही जी आता 1 मार्च पासून 5 लाखाच्या वर जी वॅक्सिन आपल्याला उपलब्ध होणार आहे, त्याच्यामध्ये मात्र आपण सर्वांना, म्हणजे पहिले हे जे आमच्या बरोबर काम अगदी खरं करतात, किशोरीताई, आपलं नियोजन तर झालेलं आहे. मात्र दुसरं एक टेन्शन आहे की कोरोना रुग्णसंख्या वाढली तर तो धोका सगळ्यात जास्त असणार आहे. म्हणूनच आता महापालिकेनं नवा नियम केलाय की एका बिल्डिंगमध्ये 5 पेक्षा जास्त पेशंट आढळले तर ती बिल्डिंग सील केली जाईल. तुम्ही वारंवार लोकांना सांगतायत निष्काळजीपणा बाळगू नका, निष्काळजीपणा दाखवलात तर दुर्दैवानं पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेनं जावं लागेल. ते कोणालाही परवडणारं नाहीये. हो, मी ज्या वेळेला लॉकडाऊन चालू झालं, मी ज्या विभागाचं नेतृत्व करते तो विभाग ऑलरेडी अतिशय आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. तिथे स्लम मोठ्या प्रमाणात होतं. गेली त्यांची डेव्हलपमेंट ही काही ना काही कारणास्तव रखडली गेली. त्या रखडण्यामध्ये ज्या विकासकांनी त्यांना भाडीच नाही दिली, अशा सगळ्या समस्येमधनं ते जात होते. त्यांना खूप मोठ्या भेडसावणाऱ्या समस्या होत्या आणि त्यात लॉकडाऊन झाल्यानंतर कंबर तुटली. मग ती अगदी एकदम श्रीमंत लोक असतील तर गरिबांची तर पार कमर तोड झाली. आणि त्याच्यामुळे मला आजही वाटतंय की हे लॉकडाऊन कोणासाठीच चांगलं नाही, खूपच भयावह असेल. पण शेवटी लॉकडाऊनकडे जाणं हे नागरिकच ठरवू शकतात, कारण आतापर्यंत जी काही साथ दिली ती नागरिकांनी दिली. त्यामुळे मुख्यमंत्री कुटुंब प्रमुख हे म्हणून घेतायत आणि वागतातही आहे. लोक त्यांना कुटुंब प्रमुख म्हणून मानतातही आहे. त्यांचं माझं कुटुंब माझी जबाबदारी या आलेल्या संकल्पनेमध्ये राहून आपण अगदी शून्यावर आणला. अगदी खरं किशोरीताई, आपण शून्यावरती, धारावीतली रुग्णसंख्या आपण शून्यावरती आणून दाखवली होती, सगळं करून दाखवलं होतं. मात्र आता जोपर्यंत नागरिकांचं सहकार्य मिळणार नाही तोपर्यंत पुढची लढाई
ही कठीण असणार आहे. मी पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना आवाहन करतो आहे, ही लढाई सोपी नाहीये. कोविड अद्याप संपलेला नाहीये, त्यामुळे आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. आणि राज्य सरकारनं, मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलंय, आपल्याला SMS चं पालन हे करतच राहावं लागणार आहे. सॅनिटायझरचा वापर, मास्क वापरणं आणि सुरक्षित अंतर राखणं या त्रिसूत्रीचा अवलंब केला तर आपण खरोखरच कोरोनाला रोखू शकतो. किशोरीताई, खूप खूप धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतला दिलेल्या या माहितीबद्दल. आणि पुन्हा एकदा आपण जाणार आहोत ठाण्यामध्ये. मात्र ठाण्याला जाण्यापूर्वी आपल्याला घ्यावा लागतोय एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत. निष्काळजीपणा भोवला या न्यूज 18 लोकमतच्या विशेष कार्यक्रमात ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे. मगाशी आपण मुंबईतला आढावा घेतला होता आणि आता आपण घेणार आहोत ठाण्याचा आढावा. ठाण्यातही रुग्णसंख्या झपाट्याने वाढते आहे. गेल्या 2 दिवसातले आकडे हे ठाणे महापालिकेला चक्रावून टाकणारे आहेत. कारण की आतापर्यंत 2 आकडी असलेली रुग्णसंख्या ही अवघ्या 2 दिवसांमध्ये 3 आकडी झालेली आहे. ठाण्यातल्या नेमकी रुग्णसंख्या कशी आहे त्याच्या आकडेवारीवरती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकतो आहोत. 12 फेब्रुवारीला 81, 13 फेब्रुवारीला 90, 14 फेब्रुवारीला आकडा स्थिर राहिला होता, 15 फेब्रुवारीला आकडा कमी झाला होता, 16 फेब्रुवारीला हा आकडा 10 ने वाढला, 17 फेब्रुवारीला थेट याच्यात 3 आकड्यांपर्यंत हा आकडा गेला आणि 18 फेब्रुवारीला ही रुग्णसंख्या जवळपास दुप्पट झालेली होती. ठाणे महापालिकेच्या महापौरांनी नागरिकांना थेट अलर्ट दिलेला आहे की जर असाच निष्काळजीपणा जर दाखवत राहिलात तर पुन्हा एकदा कठोर निर्णय घ्यावे लागतील. आणि ठाणे महापालिकेची या संदर्भात नेमकी काय तयारी आहे ती जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा जोडले गेलेले आहेत. विपिनजी, खूप खूप स्वागत. मुळातच जे आकडे वाढलेले आहेत त्यांनी किती टेन्शन दिलेलं आहे, कारण की 2 डिजिट फिगर आता 3 डिजिट वरती गेलंय आणि डबलिंग सुद्धा झालेलं आहे. सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून आपली वाहिनीचे सर्व दर्शकांना श्री शिवजयंतीची हार्दिक शुभेच्छा देतो. आज आम्ही कोविडच्या पूर्ण ठाणे महानगरपालिका क्षेत्राचा रिव्ह्यू घेतलेला आहे. आपण आकडे सांगितलेच आहे. काल अचानक 200चा आकडा आमचा क्रॉस झाला आणि कालच्या पूर्वी मागील 4-5 दिवसाच्या जर आपण आकडेवारी बघितली तर 80 ते 90 या दरम्यान आमची आकडेवारी हे होती. इनफॅक्ट मागील जवळपास 2.5 ते 3 महिन्यापासून आपली आकडेवारी जवळपास 100 ±10% अशी सुरू आहे. डे ऑन डे पॉझिटिव्हिटी आपली जे 2 ते 2.5% वर फिरत होती, अचानकपणे काल 5%ला झाली, म्हणजे दुप्पट झाली. आणि या बाबतीत जसा जसा राज्यामध्ये इतर जिल्ह्यामध्ये कोरोनाची परिस्थितीमध्ये कोरोनाच्या नंबर्समध्ये वाढ होत गेली, तर परवा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेऊन याबाबतची आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिकेमध्ये आज आम्ही प्रशासकीय यंत्रणेची बैठक घेऊन कशी परिस्थिती आहे, आमचं नियोजन कसं आहे, पुढे आम्हाला कसा प्रकारचा नियोजन करावा लागणार आहे याची पोलीस प्रशासनासोबत संयुक्त बैठक घेऊन आज आपण पूर्ण नियोजन केलेलं आहे. सर, नियोजन केलेलं आहे. या नियोजनातले काही मुद्दे महत्त्वाचे नक्कीच ठरू शकतील, ते तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडणार आहे. कारण की ठाणे हा सेंट्रलाइज एरिया पडतो, मुंबईच्या उपनगरांना लागून असलेला हा जिल्हा आहे आणि त्यामुळे बाजूच्या परिसरातनं, बाजूच्या जिल्ह्यांमधनं आणि बाजूंच्या राज्यांमधनं येणारे नागरिक सुद्धा जास्त आहेत. त्यामुळे ठाण्याला धोका सुद्धा जास्त आहे. आपण बिलकुल बरोबर सांगितला. एक आणखीन मी सांगून इच्छितो, आजचे सुद्धा फिगर्स आता आलेले आहेत. आज आमच्याकडे 140 नवीन केसेस जवळपास आलेले आहेत. म्हणजे जो वाढता जो ट्रेंड आहे त्याच्यामध्ये काही स्थिरता नाहीये. काल 201, आज 140. म्हणून हा ट्रेंड आम्हाला येत्या काही 3 ते 4 किंवा जास्त दिवस क्लोजली मॉनिटर करणे भाग आहे. त्या अनुषंगाने आपण असा एक ग्राह्य धरलेला आहे की जर हा आकडा वाढत गेला तर आपली पूर्णपणे तयारी झाली पाहिजे. त्या अनुषंगाने आपण आपले क्वारंटीन सेंटर, कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल ही सर्व यंत्रणा आता 100% कॅपॅसिटीने आज आपण ऍक्टिव्हेट केलेली आहे. त्या अनुषंगाने यांना लागणारा जे काही साहित्य आहे, औषधाचा साठा आहे, सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत, स्टाफ आहे, त्याची सर्वांची आपण व्यवस्था केलेली आहे. ऑक्झिलरी स्टाफ जे आहे, सफाई कर्मचारी पासून जेवणाची व्यवस्था, याच्या सर्वांचं आपण नियोजन केलेलं आहे. त्या अनुषंगाने आपल्याकडे जे बेड मॅनेजमेंट आणि अँब्युलन्स मॅनेजमेंटचा जो सिस्टम आहे, सेंट्रलाइज कोविड वॉर रूम आहे, ते 100% कॅपॅसिटीने आज आपण ऍक्टिव्हेट केलेलं आहे. ठाण्यामध्ये आज रोजी आपल्याकडे जवळपास 3000 बेड उपलब्ध आहेत. त्यापैकी 83% बेड आज रोजी रिकामे आहेत. जवळपास 190 व्हेंटिलेटर रिकामे आहेत. जवळपास 250 ICU बेड रिकामे आहेत. तर आज रोजीची परिस्थिती जरी कम्फर्टेबल वाटली तरी जसा जसा हे आकडे अगदी खरे सर, तुम्ही म्हणताय तसं की तुम्हाला पुढचे 3 ते 4 दिवस सतत मॉनिटर करावं लागणार आहे. नंतर जो ट्रेंड असेल त्यानंतर आपला फायनल कॉल असू शकतो. सर, मुंबई महापालिकेनं
स्ट्रिक्ट निर्णय घेतलेले आहेत. जवळपास लॉकडाऊनच्या दरम्यान जसे कडक नियम होते तशाच नियमांची अंमलबजावणी केली जाते आहे. त्याचबरोबर होम क्वारंटाईन हे बंद केलं जाणार आहे. ठाणे महापालिका असा काही निर्णय घेणार आहे का? आता जशी आपल्या आकड्याची परिस्थिती होईल त्या अनुषंगाने आम्ही सर्व स्टेक होल्डर्सची चर्चा करून लवकर निर्णय घेऊ. तथापि मी सांगून इच्छितो की ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आपण ज्या ज्या बिल्डिंग मध्ये 10 किंवा त्यापेक्षा जास्त पेशंट आढळून येतात त्यांना आम्ही ऑलरेडी कंटेनमेंट झोन जाहीर करत असतो. आज रोजी देखील आपल्याकडे 2 बिल्डिंग कंटेनमेंट झोन मध्ये आहेत. तथापि जसे जसे नंबर वाढणार आहे तसा तसा आपण याचा रिव्ह्यू करणार आहे. आणि आपल्याकडे 11:30 वाजता आता दुकानी वगैरे बंद होतात, त्याच्यामध्ये काही आपण शिथिलता केलेली नाही. आणि ते निर्बंध आपण आता जे अंमलात आहे त्यांची योग्य अंमलबजावणी करणे हा देखील महत्वाचा आहे. अगदी खरं सर, योग्य काही- अंमलबजावणी होणं महत्वाचं आहे. तुम्ही म्हणालात औषधांचा स्टॉक आहे त्याचा तुम्ही आढावा घेतलेला आहे, मात्र अद्यापही प्लाझ्मा आहे त्याचा शॉर्टेज दिसून आलेला आहे. आणि अनफॉर्च्युनेटली ठाणे महापालिका अद्यापही आपली स्वतःची प्लाझ्मा बँक तयार करू शकलेलं नाहीये. नेमकी अडचण कुठे आली आणि आता प्लाझ्मा अवेअरनेस कॅम्पेन पुन्हा एकदा राबवावी लागेल का? आमच्याकडे प्लाझ्मा जो आमच्या कळवा हॉस्पिटलमध्ये प्लाझ्मा इन्फ्युजनचा जो युनिट आहे त्याची मान्यता प्राप्त झाली. ते मान्यता प्राप्त व्हायला वेळ लागला. त्याच्यामध्ये काही कंप्लायन्सेस होते ते आम्ही केले आणि ती मान्यता प्राप्त झाली. परंतु त्या दरम्यान प्लाझ्माची मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर घट झाली होती, कारण की आमच्याकडे नंबर ऑफ केसेस फार कमी झाले होते मागील 3 ते 4 महिन्यापासून. परंतु आता जसं केसेस वाढत आहेत तर आपण प्लाझ्मा अवेअरनेस बाबत निश्चित एक कॅम्पेन घेऊ आणि ज्यांना आता कोरोना होऊन झालेला आहे त्यांच्या आपण प्लाझ्मा डोनेशनचा एक कॅम्पेन घेऊन व्यवस्थित यादी द्या. अगदी खरं सर, तुम्ही तयारी सांगितलेली आहे. ठाणे महापालिकेची नेमकी काय तयारी आहे? देवाकडे अशीच प्रार्थना करूया की सुदैवानं या तयारीची गरज आपल्याला लागू नये, नागरिकांना हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची वेळ येऊ नये. मात्र पुन्हा एकदा मी नागरिकांना आवाहन करतो आहे, महापालिकेनं दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करणं हे आपल्या हातात आहे. तसं केल्यामुळे तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवू शकता, तुम्ही तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकता. विपिन शर्मा सर, दुर्दैवानं आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे आपल्याला इथेच थांबावं लागतंय. खूप खूप धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमत सोबत केलेल्या या बातचीतीबद्दल. न्यूज 18 लोकमत वरती बातम्यांचा सिलसिला हा असाच सुरू राहणार आहे. हा कार्यक्रम असाच सुरू राहणार आहे. तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं स्वागत. मुंबई ठाण्याचा आढावा घेतल्यानंतर आता आपण जाणार आहोत नवी मुंबईमध्ये, कारण की नवी मुंबई हे सुद्धा एक महानगर आहे, MMRचा एक महत्वाचा भाग आहे. तिथे सुद्धा रुग्णसंख्या वाढताना दिसते आहे. मात्र किमान मुंबई ठाण्याच्या तुलनेत तितके रुग्ण वाढलेले नाहीयेत. आपल्या सोबत नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर हे जोडले गेलेले आहेत. अभिजित सर, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं खूप खूप स्वागत. मुळातच कोरोनाचा वाढता आकडा हा किती डोकेदुखीचा ठरतोय? मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये जसं आढळून येत आहे की कोविड बाधित रुग्णांची संख्या काही अंशी वाढते. त्याच पद्धतीने नवी मुंबईमध्ये सुद्धा जरी ही वाढ फार सिग्निफिकंट नसली तरी आपल्याला एक स्लाइट इन्क्रीज म्हणता येईल. साधारणतः पूर्वी आमच्याकडे 60 ते 70 पेशंट दररोज पॉझिटिव्ह येत होते, ती संख्या आता साधारणतः 90 पर्यंत पोहोचलेली आहे. अगदी सर, गेल्या काही दिवसात ऑल ऑफ सडन कोरोनाची वाढ दिसून आलेली आहे. त्याची नेमकी काही कारणं लक्षात आल्यात का? काय नेमकं झालेलं आहे की इतका का दिसतोय? कारण की लोकांना असं वाटलं होतं की आता वॅक्सिन आलेलं आहे, वॅक्सिन आल्यानंतर कोविड कंट्रोलमध्ये येईल, मात्र कंट्रोलमध्ये यायच्या ऐवजी पुन्हा एकदा तो ग्राफ वाढताना दिसतोय. मला असं वाटतं की एकंदर मागच्या काही दिवसांमध्ये जी वाढ झालेली आहे, टेक्निकली याचं कारण काय आहे हे लॅबच्या माध्यमातून आपल्याकडे काही नवीन स्ट्रेन आहे किंवा नाही हे रिपोर्ट्स आल्यानंतर सांगता येईल. पण इंटरेस्टिंगली तुमच्या प्रश्नामध्येच तुमच्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. लोकांना असं वाटायला नाही पाहिजे की व्हॅक्सिन आलं म्हणजे कोविड लगेच संपेल, कारण व्हॅक्सिन आल्यानंतर सुद्धा आपण 100% लोकसंख्येपर्यंत व्हॅक्सिनेशन घेऊन जाणं, त्याच्यामधनं अँटीबॉडीज डेव्हलप करणं, ती हर्ड इम्युनिटी कॅरी ऑन होणं, या सगळ्या दीर्घ प्रक्रियेचा भाग आहे. असं तर होत नाही ना की एका बाजूला व्हॅक्सिनेशन आपण सुरू केलंय त्यामुळं ज्या लोकांनी व्हॅक्सिन घेतलेलं नाही त्यांच्यामध्ये सुद्धा एक फॉल्स सेन्स ऑफ कॉन्फिडन्स आलेला आहे आणि त्यामुळं आपण कोविडसाठी जी काही काळजी घेणं अपेक्षित आहे ती काळजी घ्यायची बंद केली. हा प्रश्न विचारण्याची वेळ आली असं मला वाटतं. अगदी सर, ज्यावेळेला तुम्ही नवी मुंबई महापालिकेचा पदभार स्वीकारला होता त्यावेळेला तुम्ही टॉक विथ कमिशनर हा उपक्रम सुरू केला होता, नागरिकांशी चर्चा करत होतात आणि नागरिकांमध्ये अवेअरनेस करत होतात. मात्र आता पुन्हा एकदा तीच वेळ आलेली आहे का दुर्दैवानं
पुन्हा एकदा आपल्याला मागे जायची वेळ आली आहे का? कारण की राज्याचे मुख्यमंत्री म्हणत होते पुनश्च हरिओमची सुरुवात त्यांनी केलेली होती, मात्र ज्या पद्धतीनं कोरोना वाढतोय त्यामुळे पुन्हा एकदा मनात भीती आहे की पुनश्च हरिओमच्या ऐवजी पुनश्च लॉकडाऊनच्या दिशेने आपण जातो आहोत का? आताची परिस्थिती पाहता आपण असं म्हणू शकतो मुंबई किंवा MMR रिजनसाठी सुद्धा की जरी त्याच्यामध्ये काही प्रमाणात वाढ दिसत असली तरी योग्य त्या स्टेप्स वेळेत जर घेतल्या प्रशासनाच्या माध्यमातून आणि जर लोकांनी फार पॉझिटिव्हली याच्यामध्ये रिस्पॉन्ड केलं, जे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आहे, ज्याच्यामध्ये आरोग्याची त्रिसूत्री वारंवार सांगितली जाते, ज्याच्यामध्ये पब्लिक प्लेसमध्ये जाताना मास्क शिवाय जायला नको. बरोबर आहे, पण सर हे सगळं सांगूनही त्याचा परिणाम दिसत नाहीये, गर्दी अद्याप कंट्रोल होत नाही, त्यामुळे आता कठोर कारवाईची गरज आहे का? डेफिनेटली कठोर कारवाईची गरज आहे, कारण पब्लिक सर्वसामान्य नागरिकांचा विचार केला तर काही अंशी लोकांकडनं फॉलो केलं जातं, मात्र ज्या लोकांना वारंवार सांगूनही पब्लिक प्लेसमध्ये मास्क वापरण्याची प्रवृत्ती दिसत नाही किंवा काही गर्दीची ठिकाणं असतील, लग्नाची ठिकाणं, समारंभ असतील, ज्या ठिकाणी वारंवार आपल्याला दिसून येते की मास्क घातला जात नाही, त्यांच्या विरुद्ध महानगरपालिकेने कडक कारवाई करायला सुरू केलेला आहे. लोकांना तर दंड आणि अशा पद्धतीची कारवाई करत आहोत, परंतु लग्नाचं ठिकाण किंवा इतर समारंभ ज्या ठिकाणी काही नियमाचं उल्लंघन होताना येतंय त्या ठिकाणी फक्त त्या ऑर्गनायझरवर जबाबदारी निश्चित न करता त्या हॉल जो मालक असेल त्यांच्यावरही जबाबदारी निश्चित केली जाते आणि आवश्यकता पडली तर लायसन्स सस्पेंड करणं किंवा इव्हन गुन्हा दाखल करण्यापर्यंत सुद्धा कारवाई महानगरपालिकेच्या वतीने केली जाते. अगदी सर, कारवाईला सुरुवात केलेली आहे. अगदी शेवटचा प्रश्न विचारतो कारण की आपल्याकडे वेळ कमी उरलेला आहे. मागच्या वेळेला ज्या वेळेला लॉकडाऊन इम्पोज केला गेला त्यावेळेला अशी टीका झाली होती की लॉकडाऊन इम्पोज करण्यामध्ये उशीर झाला, वेट अँड वॉचची भूमिका फार मोठ्या प्रमाणात घेतली गेली होती. त्यामुळे आता कोविडचे वाढते स्ट्रेंथ आणि जी सिग्निफिकंट वाढ दिसते आहे ती पाहता नॉट ओन्ली कम्प्लीट लॉकडाऊन मात्र कुठेतरी स्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेशन किंवा ऍटलिस्ट नाईट कर्फ्यूचं प्लॅनिंग तुमच्याकडनं काही केलं जात आहे का महापालिका क्षेत्रामध्ये? मागच्या आठवड्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जे पब्लिकला ऍड्रेस केलं होतं त्यातला मेसेज लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याला जर परत लॉकडाऊनच्या दिशेने प्रवास करायचा नसेल तर आवश्यक प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. आज रोजी प्रशासनाच्या वतीने परिस्थितीवर कंट्रोल करण्यासाठी आवश्यक त्या स्टेप्स घेतल्या जातात. येते 10 ते 15 दिवस आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत. त्यामध्ये कशा पद्धतीने हा पूर्ण उलगडतोय प्रवास हे पाहणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला तो डिसिजन घ्यावा लागेल. अगदी खरं, त्यानंतर हा डिसिजन घ्यावा लागणार आहे. हे होते नवी मुंबईचे आयुक्त अभिजित बांगर ज्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आता सध्या तरी नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णवाढ तितकी धोक्याच्या इशाऱ्यावरती नाहीये, मात्र नागरिकांनी गाफील राहून चालणार नाहीये. जर तुम्ही गाफील राहण्याचा प्रयत्न केला तर महापालिकेचे अधिकारी तुम्हाला सोडणार नाहीयेत, तुमच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे किमान कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेला सहकार्य करा, राज्य सरकारला सहकार्य केला आणि असं केलं तरच खऱ्या अर्थानं आपण कोरोनावरती नियंत्रण मिळवू शकू. कार्यक्रम असा सुरू राहणार आहे, मात्र वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत. नंतर आपलं स्वागत. सर्वांनाच प्रश्न सतावतोय की गेल्या काही दिवसात अचानक रुग्णवाढ कशी होऊ लागलेली आहे. काही जण याही चर्चेत रंगलेले आहेत की कोरोनाचा नवा स्ट्रेंथ आलाय आणि तो वेगानं पसरतोय म्हणून ही रुग्णवाढ होते आहे. मात्र या अफवांना खुद्द तात्याराव लहाने यांनीच पूर्णविराम दिलेला आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे कोरोना पसरत असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. पाहुयात नेमकं काय म्हणालेत तात्याराव. अमरावतीचे 4, यवतमाळचे 4 आणि साताऱ्याचे 4 असे 12 सॅम्पल करण्यात आले होते. या 12चे 12 सॅम्पलमध्ये जो आपला D614G नावाचा जुना भारतामधला महाराष्ट्रातला जो स्ट्रेन होता तोच स्ट्रेन ह्या 12च्या 12 सॅम्पलमध्ये भेटलेला आहे. याच्यामध्ये इंग्लंडचा म्हणजे जो न्यू स्ट्रेन आहे इंग्लंडचा किंवा ब्राझील किंवा दक्षिण आफ्रिका इथले स्ट्रेन आपल्याला मिळालेले नाहीत आणि त्यामुळे हा जुना स्ट्रेन आहे आणि जुना स्ट्रेन असल्यामुळं हा जो आपल्या असलेलाच आहे त्यामुळे याच्यात घाबरण्याची गरज नाही. पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आवाहन करतोय, कोरोनाला पळवून लावायचं असेल तर आपल्याला खबरदारी ही घ्यावीच लागणार आहे आणि या बातमीपत्राच्या माध्यमातून आमचा उद्देश तुम्हाला अलर्ट करणं हाच होता. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत.